नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संच मान्यता आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत त्या पाहणार आहोत। त्यातील ही पहिली अपडेट आहे जी की शिक्षकांसोबतची जी इतर पदे असतात म्हणजेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे आता पवित्र पोर्टलच्या त्या प्रणालीच्या अंतर्गत भरण्याचा हा GR आहे। म्हणजेच पवित्र पोर्टलमार्फत आता शिक्षकांची पदभरती जशी होते तशीच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची देखील पदभरती होणार आहे। त्या संदर्भातला हा GR आहे। आता यामध्ये नेमकी कोणकोणती पदे आहेत तर ग्रंथपाल, प्रयोगशाळा, त्याचप्रमाणे कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा ही या प्रकारची जी पदे असतात ज्याला आपण शिक्षकेतर कर्मचारी बोलतो तर त्यांची नियुक्ती सुद्धा आता पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि त्यासाठी सुद्धा संच मान्यतेचे निकष या ठिकाणी ठेवलेले आहेत। यामध्ये काही क्रायटेरिया होता जो की 50-50% किंवा काही पदे ही पदोन्नतीने भरण्यात यायची, परंतु आता या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की बऱ्याच प्रमाणामध्ये मोठ्या अडचणी निर्माण व्हायच्या की ज्या लिपिक पदाची पदभरती असायची त्यामध्ये बऱ्याच अडचणी आल्यामुळे या अडचणी कमी करण्यासाठी 100% सरळ सेवेने पद भरण्याची मान्यता ही प्राप्त झालेली आहे। आणि जी शिक्षकांची कामं शिकवण्याचं महत्त्वाचं काम सोडून शिक्षकांना सुद्धा अतिरिक्त काम त्या ठिकाणी करावं लागत होतं जी शिक्षकेतर कर्मचारी काम करतात। मग त्यामुळे शिक्षकांचा कामाचा बोजा देखील कमी करण्यासाठी आणि इतर जी कामं आहेत ती शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून भरण्यासाठी या पदांच्या नियुक्तीसाठी शासनाची मान्यता मिळालेली आहे। म्हणजेच 100% पदभरतीसाठी मान्यता मिळालेली आहे। आता यामध्ये 100% पद भरताना आता जे काही अनुकंपा तत्व बाकीच्या ज्या गोष्टी आहेत रिझर्वेशन किंवा अनुकंपा तत्व वगैरे तर त्या गोष्टींचे GR फॉलो करण्यासाठी या ठिकाणी सांगितलेलं आहे। कारण पदोन्नतीने जेव्हा पदे भरायची असतात तर त्यांची आवश्यक असणारी पात्रता सुद्धा त्यांनी धारण केलेली असावी लागते आणि अशा परिस्थितीमध्ये 50% पदभरतीला मान्यता मिळते। आणि आत्ताचा जो नवीन प्रस्ताव आहे यामध्ये 100% सरळ सेवेने भरण्याबाबतची पदे आहेत त्यासाठी बिंदू नामावली जशी शिक्षकांची बिंदू नामावली आहे तशीच इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची देखील सर्व संस्थांनी आपापली बिंदू नामावली मोजायची आहे। आणि आता ह्या गोष्टी जशी अभियोग्यता बुद्धिमत्ता मापन चाचणी 2022 नुसार गुणांच्या आधारे शिक्षक पदभरती करण्यात आली होती त्याचा आता दुसरा टप्पा यशस्वीपणे पार पडलेला आहे आणि एकूण रिक्त पदांच्या 80% या मर्यादित पदभरती करण्यासाठी मान्यता देण्यात आली होती। त्याच धर्तीवरती 100% सरळ सेवेने भरण्याची संच मान्यता देण्यात आली। त्या पदांना देखील एकूण रिक्त पदांच्या 80% अशी अट ही लागू राहील। सेम तसंच आता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीमध्ये देखील होणार आहे। कारण कुठल्याही पदभरतीमध्ये पारदर्शकता येण्यासाठी शिक्षकांच्या पदभरतीमध्ये पारदर्शकता येण्यासाठी पवित्र प्रणाली ही अंमलात आली गेली आणि आता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीसाठी देखील पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती करण्याचा प्रस्ताव या ठिकाणी मांडण्यात आला होता। जवळपास याला 1 वर्ष झालेलं, परंतु आत्ता नवीन संच मान्यतानुसार म्हणजे 2026मध्ये 2025 आणि 26मध्ये जी भरती होणार आहे त्यासाठी हा GR फॉलो करण्यात येणार आहे। कारण तो कालपासून 5 दिवस झाले तर तेव्हापासून हा लागू करण्यात आला। त्यानंतर दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे पुणे महानगरपालिकेमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षण विभागामध्ये पदभरती सुरू झालेली आहे आणि या संदर्भातली PDF त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर देखील ठेवण्यात आलेली आहे। फक्त हे एक प्रसिद्ध पत्रक त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे की ज्यामध्ये एकठोक मानधन यामध्ये मिळणार आहे। म्हणजे 6 महिन्यांचं दर महिन्याला किती असं नाही तर 6 महिन्यांचं एकूण किती मिळणार अशा प्रकारचं एक मानधन देऊन कंत्राटी पद्धतीने जोपर्यंत इतर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची पदभरती होत नाही तोपर्यंत ज्या जागा रिक्त आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या कंत्राटी पद्धतीने पदभरती करण्यात येते। तर त्यासाठीची ही भरती आहे। आता जाहिरात प्रसिद्ध झाली 27 तारखेला, त्यानंतर ज्या सुट्ट्या होत्या शनिवार रविवार यामध्ये सोडून द्यायच्यात आणि जवळपास 8 दिवसांपर्यंतची ही प्रोसिजर चालू असेल।
त्यासाठी या ठिकाणी वेबसाईट देखील त्यांनी दिलेली आहे पुणे महानगरपालिकेची। तर या ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही भेट देऊन पूर्ण अर्ज करू शकता आणि यामध्ये चार्ट देण्यात आलेला आहे कुठल्या विषयासाठी कुठली पदभरती आहे। जसं या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचं सांगण्यात आलेलं आहे तसंच रयत शिक्षण संस्थेमध्ये देखील कंत्राटी पद्धतीने शिक्षकांच्या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। त्यानंतर 2017ची काही अपडेट आहे का? सध्या तरी तर त्या अपडेट म्हणजेच 2017च्या पदभरतीबाबत कुठलीही अपडेट नाही, परंतु रयत शिक्षण संस्थेमध्ये जेव्हा आता कंत्राटी पद्धतीने शिक्षक पदभरती चालू होती किंवा चालू आहे, यामध्ये जे 2017 आणि 2022मध्ये पोर्टलच्या माध्यमातून ज्या शिक्षकांची निवड झालेली होती तर त्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन चालू होते कालपर्यंत, म्हणजेच रिसेंटली ह्या 8 दिवसामध्ये त्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन चालू होते। जे 2017च्या संदर्भातली अपडेट होती ती पोर्टलला कुठेही म्हणजे पोर्टलच्या माध्यमातून आलेली नाही, तर जे रयत शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांची ही अशी एक लेटर हेडवरती त्यांनी पोस्ट केलेली आहे कागदपत्र पडताळणीबाबत। आणि या ठिकाणी 2017मधील पोर्टलमधील जे 41 उमेदवार आहेत ते उमेदवार आणि बाकीचे सगळे टेट 2022मधनं निवडले गेलेले जे उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची प्रोसिजर आहे आणि त्या संदर्भातली अपडेट आहे। म्हणजे 2017ची फक्त ही एकच अपडेट आहे, त्याच्या व्यतिरिक्त अजून दुसरी तरी कुठलीही अपडेट नाही। आणि या लिस्टमध्ये जे विद्यार्थी आहेत ते त्यांनी ऑफिशियल वेबसाईटला देखील टाकलेलं आहे की ती पूर्ण विद्यार्थ्यांची लिस्ट त्यामध्ये दिलेली आहे। त्यानंतर आपली पुढची खूप महत्त्वाची अशी अपडेट आहे ती म्हणजे आत्ताच जस्ट जसं टेट 2025 म्हणजेच तिसरी टेटची एक्झाम चालू आहे आणि ही टेट जसं IBPS किंवा TCS या कंपनीची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घेण्यासाठी निवड केली जाते, तर मुळातच ह्या कंपन्यांची निवड का केली जाते तर त्यामध्ये एक्झाम जर कम्प्युटरवरती घ्यायची असेल म्हणजेच ऑनलाईन मोडमध्ये एक्झाम घ्यायची असेल तर IT पार्क अवेलेबल असणं गरजेचं असतं। जर ऑफलाईन एक्झाम घ्यायची असेल तर स्कूल किंवा कॉलेजेस या ठिकाणी चालतात, परंतु ऑनलाईन एक्झाममध्ये IT पार्क असणं गरजेचं असतं आणि म्हणून त्या कंपन्यांशी करार केला जातो, त्यामध्ये त्यातल्या त्यात TCS किंवा IBPS पॅटर्न आपल्याकडे फॉलो केला जातो। आता झालं आहे काय तर जसं की टेटची एक्झाम झाली त्याचप्रमाणे बाकीच्या देखील एक्झाम होतात, परंतु काही शिफ्ट असतात, कारण एकाच दिवशी जसं ऑफलाईन पद्धतीने जर कधी एक्झाम घेण्यात आली तर एकाच दिवशी पूर्ण महाराष्ट्रामध्ये पेपर असतो। हेच जर ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात आली तर IT पार्कमुळे किंवा तिथे जे PC अवेलेबल असतात त्यानुसार विद्यार्थ्यांची संख्या आणि PC यामध्ये त्यांचं डिव्हिजन केलं जातं आणि शिफ्ट वाईज आणि काही मल्टिपल दिवसांमध्ये त्यांची एक्झाम चालते। म्हणजे एका दिवशी एक्झाम न होतात जेवढे विद्यार्थी आहेत, मग काही 4-5 दिवस लागतात, 5-6 दिवस, 7-8 दिवस, कितीही दिवस लागू शकतात, जेवढी विद्यार्थ्यांची संख्या तेवढे दिवस त्यांना जास्त लागतात, कारण जेवढे लॅपटॉप अवेलेबल आहे PC त्यांचे जेवढे PC अवेलेबल आहेत तर तेवढेच एका वेळेस विद्यार्थी ते घेऊ शकतात आणि त्यामुळे एका दिवशी एक्झाम न होता मल्टिपल शिफ्टमध्ये मल्टिपल दिवसांमध्ये एक्झाम झाल्यामुळे काही विद्यार्थ्यांना, कारण साहजिक आहे पहिले 2-4 दिवस ते विद्यार्थी ॲटलिस्ट टीचरांना सांगतात की कुठल्या प्रकारची एक्झाम होती किंवा एखाद-2 एक्झाममधले क्वेश्चन्स त्यांच्या लक्षात असन तर ते सांगितले जातात, त्यामुळे पुढच्या विद्यार्थ्यांना कुठले क्वेश्चन आले होते थोड्याफार प्रमाणात त्याचा अंदाज येतो। परंतु त्याहीपेक्षा वेगळी गोष्ट अशी असते की काही शिफ्टला पेपर सोपे येतात, काहीला थोडेफार अवघड येतात, काहींना त्याहीपेक्षा अवघड येऊ शकतात। त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशी मागणी केली आहे की एकतर TCS किंवा IBPS हा पॅटर्न बंद करा किंवा ऑफलाईन पद्धतीने, जर तो पॅटर्न बंद केला तर ऑफलाईन पद्धतीने एक्झाम घ्यावी लागेल, म्हणजेच ऑफलाईन मोड हा चालू करा किंवा एकाच दिवशी सगळीकडे एक्झाम घेण्यात यावी आणि एकाच शिफ्टमध्ये ही एक्झाम घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे। त्या संदर्भातली देखील न्यूज आलेली आहे, कारण काही शिफ्टला सोपा, काही शिफ्टला अवघड अशा वेगवेगळ्या प्रकारचे जर क्वेश्चन असतील
तर विद्यार्थ्यांनी यामध्ये एकतर ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी मग नॉर्मलायझेशनची मागणी होते. मग काही वेळेस नॉर्मलायझेशन केलं पण जातं किंवा काही वेळेस हे नॉर्मलायझेशन केलं जात नाही आणि ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी टाळण्यासाठी एकाच दिवशी ही एक्झाम कंडक्ट करण्यात यावी अशी मागणी होत आहे. अशा प्रकारे संच मान्यता, पवित्र पोर्टल आणि शिक्षक भरतीच्या महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.